कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार हॅलो 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 काळी 2 पेक्षा जरा कमी असल्यासारखं वाटायला लागले आम्हाला. कमी पांढरी 2 ला येते. हां ओके ओके हां हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय 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 राम कृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व बापर कुमादेवी वरा सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवी वरा सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवी वरा सुखाचे आगरे बापर कुमादेवी वरे सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवी वर गावते आगरे बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम खालचे घर खालं खालचे घर खालं लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखे नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा 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 हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल 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 मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकलांसी येथे आहे अधिकार सर्वांसी येथे आहे अधिकार सकलांसी येथे आहे अधिकार सर्वांसी येथे आहे अधिकार कलियुगी
हरीच्या नामी कलियुगी उधार हरीच्या नामी कलियुगी उधार हरीच्या नामी विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळ विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळ विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामा माझी चारी मुक्ती तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामा माझी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिये ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे विठ्ठल विठ्ठल म्हणावे सुख सोहळा स्वर्गी सुख सोहळा स्वर्गी नाही आज सोहळा स्वर्गी नाही जय जय गोपाळ गोपाळ जय जय गोपाळ 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 जय जय गोपाळ 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 लागोनिया पाया लागोनिया पाया विनवित तुम्हासी लागोनिया पाया विनवितो तुम्हासी लागोनिया पाया 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 विनवितो तुम्हासी लागोनिया पाया लागोनिया लागोनिया पाया विनवितो तुम्हासी लागोनिया पाया अरे टाळे बोला बोला भूखे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल 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 मन वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल लेवल लेवल जय श्रीराम. लागोनिया पाया विनवेतो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका बाबाजी गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण ते त्रिगुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा वीर मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चयावत मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अवतीर्ण झालेले थोर साधू वैराग्याचे मुकुटमणी अखिल वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असलेले संत श्रीमंत महाराष्ट्र भूषण जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा गोड असा चिंतनीय अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल तुकाराम महाराजाच्या अभंगातून अत्यंत नम्रता भाव धारण करून तुम्हा आम्हाला एक परमात्म्याची गोड अशी साधना सांगतायत. आपल्या जीवनामध्ये देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण करावं याकरता तुकोबारे अत्यंत नम्र भाव धारण करून तुमच्या आमच्या चरणाला लागून प्रार्थना करतात. बाबा तुम्ही परमात्म्याचं भजन करा. थोडंसं क्लिअर कर दादा थोडंसं. याला आवाज वाढव ना. देवाचं चिंतन देवाचं भजन करावं याच्याकरता तुकोबाराय आपल्या सगळ्यांच्या चरणाला लागून प्रार्थना करतायत. महाराजांना विचारलं महाराज कोणतं भजन केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. त्या विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे. त्या विठ्ठलाच्या भजनाने होईल काय. महाराज सांगतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही. परमात्म्याच्या नामचिंतनाने जो सोहळा होणार आहे या मृत्यूलोकामध्ये तो स्वर्गात सुद्धा त्या देवांना उपभोगायला मिळत नाही. मग महाराज त्या विठ्ठलाचंच भजन आम्ही केलं पाहिजे का. महाराज सांगतात नाही तुम्हाला पटेल त्या देवाचं भजन करा. मग महाराज तुम्हीच सांगा ना एखाद्या देवाचं नाव आणखी. महाराज सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या कुठल्याही देवाचं नामचिंतन केलं तरी ती वाट वैकुंठालाच नेणारी असल्यामुळे कुठल्याही देवाचं भजन केलं तरी चालेल. मग महाराजांना विचारलं महाराज ते भजन आम्ही केलं तर चालेल का. अमक्या अमक्या जातीतला अमक्या धर्मातला आहे अमक्या पंथातला आहे मी भजन केलं तर चालेल का. महाराज सांगतात देवाचं भजन करण्याकरता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. सगळ्यांना त्याचा अधिकार आहे. सकलांची येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. परमात्म्याचं भजन करण्याकरता जात पात धर्म काही पाहिलं जात नाही. कोणीही देवाचं भजन करू शकतो आणि आपला स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. महाराजांना विचारलं महाराज ठीक आहे आम्ही भजन केलं तरी चालेल पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जीवाने मोक्ष मिळवलं पाहिजे आणि तुम्ही म्हणता देवाचं भजन करा. मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो तुम्ही देवाचं भजन करायला सांगता आणि शास्त्रामध्ये तर असं म्हटलेलं आहे जीवाने मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मोक्ष मिळवला पाहिजे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग तुम्ही नामचिंतन जे करायला सांगता त्या नामचिंतनाने आम्हाला मुक्ती मिळेल का तेवढं सांगा. तुकोबाराय सांगतात एक मुक्ती नाही नामचिंतनाने 4ही मुक्ती प्राप्त होतात. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती आईशे बहुत ग्रंथी बोलिले. मी म्हणत नाही तर अनेक ग्रंथामध्ये त्याचे पुरावे आहेत की त्या नामचिंतनाने मोक्ष आम्हाला प्राप्त होतो. असा साधा सरळ अभंगाचा भाव. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण बरोबर ना. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं गेली अनेक वर्ष संपन्न होत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदाने साधू संतांच्या आशीर्वादाने ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत आहे. या वर्षातील ही पहिल्या दिवसाची सेवा किंबहुना या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे यत्किंचित पामराकडे सुपूर्त केलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या आता वेळ जास्त झाली अधिक प्रस्तावना मी करत नाही. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली या भूमीमध्ये अत्यंत गोड असं नामचिंतन नामयज्ञ सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. उन्हाळ्यामध्ये सप्ताह करणं वेगळा आणि पावसाळ्यामध्ये सप्ताह करणं वेगळा. अनुकूल परिस्थितीमध्ये एखादा कार्यक्रम करणं माणसाला सोपं जातं पण प्रतिकूल
परिस्थितीमध्ये सुद्धा एवढा मोठा भव्य दिव्य सप्ताह करणं सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड उत्तम चांगलं नियोजन आपण ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि आज पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आणि समोर बाबासुद्धा उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्याच कृपाप्रसादाने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचा पहिला दिवस असल्यामुळे नामचिंतन काहीतरी देवाचं भगवंताचं घडावं या दृष्टिकोनातून आजचा अभंग मी तुमच्या पुढे गाऊन दाखवलेला आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून नामचिंतन करायला सांगतात आणि ते नामचिंतन केल्यानंतर जीवाला काय मिळणार आहे याचं सुद्धा चिंतन तुकोबाराय करतात. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले, जन्माला आले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. देवही या मृत्यू लोकामध्ये येतो आणि संतही या मृत्यू लोकामध्ये येत असतात. येण्याच्या पद्धतीमध्ये फरक असेल, अंतर असेल, पण कार्याचं स्वरूप जर दोघांचं पाहिलं तर दोघांचं कार्याचं स्वरूप मात्र सारखं आहे. देवही अवतार धारण करून या ठिकाणी येतो, संतही या ठिकाणी येत असतात. येण्यामध्ये अंतर असेल पण कार्याचं स्वरूप मात्र दोघांचं सारखं आहे. देवासी अवतार भक्ताशी संसार, देवासी अवतार भक्ताशी संसार, तोहीचा विचार एकपणे, तोहीचा विचार एकपणे. देवाची अवतार देवाची अवतार भक्ताची संसार, तोहीचा विचार एकपणे, तोहीचा विचार देवासी अवतार भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणी. महाराज सांगतात परमात्मा या ठिकाणी येतो, अवतार आला, संतही या ठिकाणी येत असतात. येण्यामध्ये फरक असेल पण कार्याचं स्वरूप दोघांचं एकच आहे. तो कार्य कोणतं? महाराज सांगतात संत आणि भगवंत हे दोघे येतात धर्म रक्षणाकरता. परमात्मा सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरता येतो आणि संत सुद्धा या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्याकरता येत असतात. मी सांगत नाही, गीतेमध्ये वर्णन भगवान परमात्मा स्वतः सांगतायत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगानुयुगे भगवान परमात्मा प्रगट होतो, अवताराला येतो. त्याला कारण आहे धर्माचं रक्षण करण्याकरता. आणि त्याच पद्धतीने संत सुद्धा या मृत्यू लोकामध्ये येतात, ते धर्माचं रक्षण. धर्माचे पालन करणे भाकंड खंडन, एकी अम्मा करणे काम, बिल वाढवावे नाम. धर्माचे पालन एकी अम्मा करणे काम, बिल वाढवावे देव आणि संत दोघेही धर्माचं रक्षण करण्याकरता येतात. पण या ठिकाणी आपल्याला विचार असा पडेल की महाराज देव आणि संत हे धर्माकरताच या मृत्यू लोकामध्ये का अवतीर्ण होतात? त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे. या समाजामध्ये भगवंतांनी आणि साधूने पाहिलं, हा समाज प्रत्येक ठिकाणी फिरतोय, आपापल्या कार्यामध्ये रत आहे. त्या प्रत्येक जीवाला अपेक्षा एकच आहे, ती म्हणजे सुखाची. रात्रंदिवस सुखाकरता तळमळ करणारी ही सर्व मंडळी आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये माणसं राबतात. त्याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल तर मला सुख मिळावं. मग कुठल्या धर्मातला जरी असला तरी त्या धर्मातील माणसाला सुख मिळावं हीच एक गोष्ट अपेक्षित आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, कुठल्याही धर्मातला जरी माणूस असेल तरी त्या माणसाला एकच वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला सुख मिळालं पाहिजे. बरोबर आहे? कुठल्या जातीतला असेल तरी त्याला सुद्धा वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, बाळ असू द्या, वृद्ध असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षा जर का आहे तर ती सुखाची आहे. आणि प्रत्येकजण त्याच्यामध्ये कार्यरत आहे.
आणखी वेगळ्या पद्धतीने सांगतो. प्रपंच करणारे प्रपंच करतात तेही सुखा करतात आणि परमार्थ करणारे परमार्थ करतात ते सुद्धा सुखा करतात. विठाल प्रपंच करणारी माणसं प्रपंच करतात, रात्रंदिवस ते सुखा करतात, त्याच्यामध्ये सुख मिळालं पाहिजे. आणि परमार्थामध्ये उतरलेली माणसं परमार्थ करतात ते सुखाच्या अपेक्षेनेच. प्रत्येकाची अपेक्षा आहे माझ्या जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे, पण गंमत अशी आहे जे मिळवण्याकरता माणसं धडपड करतात ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. आणि जी कोणालाच नको आहे ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सुखाची अपेक्षा आहे पण सुख मिळत नाही. दुःख कोणालाच नको पण प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठाल विठाल हीच एक गोष्ट साधूने आणि परमात्म्याने लक्षात घेतली. जीवाला सुख पाहिजे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मग जीवाने काय केलं पाहिजे त्याच्याकरता दोघांनी धर्मावर जोर का दिला याच्याबद्दल मी चर्चा करत होतो. धर्मच किती महत्त्वाचा आहे. महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये धर्माचरण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? धर्माचरण केलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर धर्माचरण केलं पाहिजे. आपल्या जीवनातली पाप निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर अधर्माचरण सोडलं पाहिजे. धर्माचरण केल्याशिवाय पुण्य मिळत नाही आणि अधर्माचरण सोडल्याशिवाय पाप निवृत्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल अधर्माचरण सोडलं की पापाची निवृत्ती आहे, धर्माचरण केलं की पुण्याची प्राप्ती आहे. आणि पुण्य प्राप्त झालं की त्याच्यातून सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. मग सुखाकरता पुण्य मिळवलं पाहिजे. मग ते पुण्य कशाने मिळेल? महाराज सांगतात त्याच्याकरता धर्माचं पालन करा. आपल्या जीवनामध्ये स्वधर्माने जीवन जगा. स्वधर्माने जीवन जगल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होऊ शकते. या दोन गोष्टी तुकोबाराय आधी करून भगवान परमात्मा आपल्याला समजावून सांगतायत. त्याच्याही पुढे वेगळं सांगतो महाराज. धर्मावर जोर देण्याचं कारण काय आहे तर आपल्या जीवनातला धर्म जर संपला तर आपल्या जीवनातलं सुख संपलं म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये जर प्रकाश पाहिजे असेल तर जशी दिव्याची आवश्यकता आहे, दिवा विजला तिथं प्रकाश संपला, तसा आपल्या जीवनातला स्वधर्मरूपी दिवा विजला म्हणजे सर्व सुख तिथून नष्ट होतो. का स्वधर्म दीप लोपला सर्व सुखाचा धारा मोडला, का दीपा सवे हरपला प्रकाश जाय. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात दिवा विजला की प्रकाश लगेच जातो, तसं आपल्या जीवनातला स्वधर्म संपला की तिथून सुख निघून जातो. म्हणून दोघांनी धर्मावर जोर दिला. पण धर्माचं रक्षण करत असताना दोघांची कार्यपद्धत वेगळी आहे, कार्याचं स्वरूप वेगळं आहे, पण धर्मरक्षणाची कार्यप्रणाली दोघांची भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल देव धर्माचं रक्षण करत असताना दुष्टांना नष्ट करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना करत असतो. बरोबर की नाही? घेवनिया चक्र परमात्म्याची धर्मरक्षणाची कार्यप्रणाली भिन्न आहे. परमात्मा धर्मरक्षण कशा पद्धतीने करतो महाराज सांगतात दुष्टांना नष्ट करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना करणं हे देवाचं कार्य आहे. दुष्टांना नाश करतो, दुष्टांचा नाश करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना, भक्ताचं संरक्षण आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना ही कार्यप्रणाली भगवंताची आहे. पण साधूच्या जीवनाचा जर विचार केला तर संत महात्मे दुष्टांना नष्ट करत नाही तर दुष्टांमध्ये परिवर्तन करणं हे साधूचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल मगाशी महाराजांनी जो दिलेला प्रमाण आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करण्याकरता आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो आणि पाखंडांना मारत नाही संत, तर त्या पाखंडामध्ये परिवर्तन करणं हे साधूचं काम आहे आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना.
देवाचं कार्य काय आहे? दुष्टांना नष्ट करणं, साधूचं रक्षण करणं आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना आहे. पण परमात्म्याचा विचार जर केला तर अशा पद्धतीने परमात्मा करतो. पण साधूचा विचार केला तर साधू त्यांच्यामध्ये परिवर्तन करत असतो. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात, ज्या ज्ञानोबारायांना ज्या समाजाने त्रास दिला, तसं पाहायला गेलं तर ज्ञानोबाराय म्हटलं असतं ना, मरो म्हटलं असतं तरी चाललं असतं की नाही. ज्या समाजाने ज्ञानोबारायांना अत्यंत दुःख दिले महाराज, किती यातना भोगायला लागल्या माझ्या ज्ञानोबारायांना. आळंदीमध्ये मधुकरी मागू दिली नाही, भिक्षा मागू दिली नाही. आळंदीमध्ये त्यांना राहता आलं नाही, वाळीत टाकलं. सिद्धबेतामध्ये झोपडी टाकून त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना राहावं लागलं. पण अशाही अवस्थेमध्ये ज्या लोकांनी ज्ञानोबारायांना त्रास दिला, ज्ञानोबाराय त्यांच्याकरता वाईट शब्द उच्चारत नाही. तर माऊली सांगतात यांच्यामध्ये परिवर्तन घडो. विठ्ठल विठ्ठल ही धर्मरक्षणाची कार्यप्रणाली साधूचे. देवाला 100 शिव्या सहन झाल्या नाही, 101 शिवी जेव्हा शिशुपालाने घातली तेव्हा परमात्म्याने त्याचा नाश केला. पण एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा येऊन थुंकला महाराज, पण एका शब्दाने सुद्धा प्रतिकार केला नाही. अंगावर थुंकला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला, प्रसाद देवाने मुक्त केला. एकनाथ महाराजांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुंकला महाराज, पण कुठल्याही प्रकारचा प्रतिकार न करता आपलं कार्य एकनाथ महाराज करत राहिले. शेवटी 108 वेळा थुंकणाऱ्या यवनाने साष्टांग प्रणिपात एकनाथ महाराजांना घातला आणि एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या अंगावर 108 वेळा मी थुंकलो, तुम्हाला राग नाही आला? एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा तू तुझं काम केलं, मी माझं काम करत होतो. तू माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला, खऱ्या अर्थाने मी तुझे उपकार मानायला पाहिजे. त्याने विचारलं, महाराज तुमच्या अंगावर थुंकलो आणि तुम्ही उपकार मानता माझे? हो म्हणे. रोज गोदामाईच्या पात्रामध्ये जाऊन 2 वेळा मी स्नान करत असेल, पण आज तुझ्यामुळे, आज केवळ तुझ्यामुळे 108 वेळा गोदामाईच्या पात्रात जाऊन स्नान करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. हे साधूचे विचार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू काय करत असतो? महाराज सांगतात दुष्टांमध्ये परिवर्तन करत असतो. एक लेवललाच ठेव, बदलवू नको. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराजांनी ठरवलं असतं तर त्या यवनाचा राख रांगोळी एका क्षणामध्ये केली असती. पण त्या दुष्टाला काही न करता त्याच्यामध्ये परिवर्तन करणं हे साधूचं काम होतं. लक्षात घ्या, साधू काय करतो? दुष्टांमध्ये परिवर्तन करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना करत असतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग घ्या. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसणारा नित्य एक माणूस म्हणजे मंबाजी बुवा. रोज कीर्तन तुकोबारायांचं श्रवण करण्याकरता मंदिरामध्ये यायचा. पण एक दिवशी तुकोबारायांना काट्याच्या काठीने झोडपून काढलं. त्या दिवशी मात्र तुकोबाराय घरी गेले. घरी गेल्यानंतर पुन्हा कीर्तनाकरता मंदिरात आले. कीर्तन चालू झालं. रामकृष्ण हरी भजनाला सुरुवात झाली आणि तुकोबारांनी या समाजामध्ये लक्ष दिलं. माझा आवडता श्रोता मंबाजी बुवा कुठं दिसत नाही. भजन चालू ठेवलं आणि तुकोबाराय मंबाजी बुवाच्या घरी जातात. मंबाजी बुवाच्या घरी गेला, आवाज दिला, मंबाजी चला कीर्तनाला. कीर्तन चालू झालंय. मंबाजी बुवांनी तुकोबारायांचा आवाज ऐकला आणि झोपेचं ढोंग घेतलं. कारण तुकाराम महाराजांना मी माझ्या हाताने काठीने मारलंय
वाईट वाटलं महाराज, वाईट वाटलं. झोपेचं ढोंग घेतलं, तुकोबाराय आतमध्ये गेले. गेल्यानंतर आवाज दिला, मंबाजी चला कीर्तना करता चला, कीर्तनाला उशीर होत आहे. त्यावेळेस मंबाजी बुवांनी डोळे झाकून राहिलेले. झोपलेल्या माणसाला उठवता येतं बाबा, पण झोपेचा ढोंग घेतलेल्या माणसाला तर उठवता येत नाही. मंबाजी बुवांनी झोपेचं ढोंग घेतलं होतं. तुकाराम महाराज जाऊन त्याच्या पायाजवळ बसला आणि पाय दाबायला सुरुवात केली. अक्षरशः मंबाजी बुवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अरे ज्या माणसाला मी माझ्या हाताने काठीने झोडपून काढलं, तो माणूस माझे पाय दाबायला आला. तुकाराम महाराजांना हात जोडल्याने सांगितलं, बाबा करता काय तुम्ही? तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा जर माझ्यावर तुला राग आला असेल तर माझा तिरस्कार कर, पण कीर्तनाचा तिरस्कार का करतो? मंबाजी चला कीर्तना करता. याला साधूची वृत्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा दुष्टांना नष्ट करतो, साधूचं रक्षण करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना करतो. पण साधूचं जर आपण पाहिलं तर साधू दुष्टांमध्ये परिवर्तन करतो आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना करतो. कारण साधूला माहीत हा दुष्ट नाही, त्याची असलेली अंतकरणामध्ये प्रवृत्ती दृष्ट आहे. एकदा का ती दुष्ट प्रवृत्ती बाजूला काढली की माणूस चांगला आहे. सर्पामध्ये दोष काय आहे तर त्याचे 2 विषारी दात आहेत. बरोबर की नाही? सापाला पाहिलं की माणसं दूर पळतात, पण गारोडी जवळचा साप पाहण्याकरता गर्दी करतात. का? त्याचे दात काढलेले असतात. तसा दुर्जन माणसाचा महाराज दुष्टपणा बाजूला केला की तो माणूस सज्जनच आहे. लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानोबारायांनी हीच कार्यप्रणाली वापरली आणि दुष्टांमध्ये परिवर्तन केलं आणि त्याच्यातून धर्माची संस्थापना. मग ही धर्माची संस्थापना केली तरी कशी काय? तुकोबाराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये नाम बीज मंत्र हातामध्ये घेतला आणि त्या नामचिंतनाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन केलं. विठ्ठल विठ्ठल. नामचिंतन रूपी साधना माझ्या हातामध्ये घेतली आणि प्रत्येकाच्या गावागावात जाऊन मी लोकांना सांगितलं, बाबा तुम्ही देवाचं भजन करा, तुम्ही परमात्म्याचं भजन करा. अनिक नका पडू गबाळाचे भरी, अनिक नका पडू गबाळाचे, अनिक नका पडू गबाळाचे, अनिक नका पडू गबाळाचे. आहे थोरी नागवन, तेथे आहे थोरी नागवन, तेथे आहे थोरी नागवन. अनिक नका पडू गबाळाचे भरी, पुढे आहे थोडी नागवन. तुकोबाराय आम्हाला सांगतात, बाबा अनेक भानगडीत तुम्ही पडू नका, तुम्ही परमात्म्याचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा. एवढा चांगला नरदेह प्राप्त होऊन जर आमच्या जीवनामध्ये भजन घडत नसेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं? राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को खाया पिया सुख से सोया, नावत जमाना खोया रे, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल, राम भजन को तुकाराम महाराज आदी साधू संत या ठिकाणी सांगतात, तुम्हाला परमात्म्याने भजना करता इथं पाठवलं, भजन करा. देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. या समाजामध्ये जाऊन प्रत्येकाला विनंती केली, बाबा देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. बाकीचं काही करायचं राहिलं तर राहू द्या, काही बिघडत नाही, पण परमात्म्याचं भजन करा असं तुकोबाराय आग्रह करतायत. पण तरीसुद्धा समाज ऐकत नाही. तेव्हा तुकोबारायांनी आरोळी देऊन सांगायला सुरुवात केली. हा करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हा करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हा करुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका.
नका, नाम घेता राहू नका. बाकीचं काही करायचं राहिलं तर राहू द्या, काही बिघडत नाही. पण परमात्म्याचं भजन या मानव देहाला येऊन जर करायचं राहिलं तर कुठल्याच जन्मामध्ये देवाचं भजन आम्हाला घडू शकत नाही. तुकोबाराय या समाजाला समजावून सांगतात, बाबा देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, बाकीचं काही करण्याच्या भानगडीत पडू नका. पण तरीसुद्धा समाज ऐकत नाही. मग ज्ञानोबाराय आम्हाला बोंब मारून सांगतायत, वाजतसे बोंब कोणी नाही ऐकते कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. आधी करून संत महात्मे सांगतात आपल्या जीवनामध्ये, मी तुम्हाला बोंब मारून सांगतो. तुकोबारांनी आरोळी दिली, ज्ञानोबाराय बोंब मारतायत. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, परमात्म्याचं भजन करा, नामस्मरण करा. वाजत असे बोंब कोणी न ऐकती काणी, कोणी ऐकायला तयार नाही. हरी हरी न म्हणता तया थोर झाली आणि परमात्म्याचं भजन जर आपल्या जीवनामध्ये केलं नाही तर याच्यासारखी दुसरी हानी नाही. एखाद्या धंद्यामध्ये आपली हानी झाली तर दुसरा एखादा व्यवसाय करून त्याच्यामध्ये वर येऊ शकतो माणूस. पण मनुष्य देहाला येऊन जर भजन केलं नाही तर मला सांगा कुठल्या जन्मामध्ये ही हानी भरून निघेल. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांना वाईट वाटतं, रे मनुष्य देहाला येऊन सुद्धा हा जीव भजन करत नाही. आरोळी देऊन सांगितले तरी सुद्धा समाज ऐकत नाही. गल्ली बोलामध्ये जाऊन प्रत्येकाला सांगितलं देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, तरी सुद्धा परमात्म्याच्या भजनाकडे हा समाज वळत नाही. हे जेव्हा तुकोबारांच्या निदर्शनात आलं तेव्हा तुकोबाराय कठोर शब्दाने समाजाला संबोधित करतायत. किती सांगू तरी न ऐकती बटकी जे, पुढे शिंदडीचे रडतील. तुकोबारांचं म्हणणं आहे बरं, माझं नाही. तुकोबाराय सांगतात, आता जर माझ्या बोलण्याकडे जर तुमचं लक्ष नसेल आणि मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही देवाचं भजन करत नसाल तर पुढे जाऊन तुम्हाला रडण्याची वेळ येईल. मग मी तुम्हाला विचारतो, आता सध्या आमचं काय चाललंय? सध्या आमचं रडणंच चालू आहे ना. देवाच्या भजनाविना काळ जाणं म्हणजे हे रडणंच चालू आहे ना. महाराज सांगतात, अरे तुमच्या जीवनामध्ये हकारुणे म्हणजे आरोळी देऊन मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही. शिव्या देऊन तुकोबाराय आम्हाला समजावताय तुम्ही देवाचं भजन करा, तरी सुद्धा समाज त्याच्याकडे वळत नाही. तुकोबारायांना वाटलं काय करावं आता. समाजाने तर परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, स्वतःच्या कल्याणाकरता, आत्मउद्धाराकरता, सुखाकरता परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. पण एवढ्या सगळ्या गोष्टीतून या समाजाला समजावून तरी सुद्धा समाज ऐकत नाही. काय करावं? तेव्हा तुकोबाराय खिन्न मनाने बसलेले आहेत आणि चिंतन करत बसले की हा समाज परमात्माचं भजन करील तरी कसं. मग शेवटचा पर्याय तुकोबारांच्या लक्षात आलं, आवाज देऊन मी यांना भजन करायला सांगितलं तरी भजन करत नाही. शिव्या घालून यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार केला तरी सुद्धा हा समाज परमात्म्याच्या भजनाकडे वळत नाही. मग आता काय केलं पाहिजे? तुकोबारांच्या लक्षात आलं, समाज जर अशा पद्धतीने वळत नसेल तर आता यांना पाया पडून सांगितलं पाहिजे. आणि तोच प्रकार तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया
टाळी बोला मुखी नाम टाळी बोला मुखी नाम टाळी बोला मुखी नाम टाळी वेगवेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराज समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात की या समाजाचं कल्याण होण्याकरता अत्यंत सुलभ असलेली साधना म्हणजे परमात्म्याचं भजन आहे, परमात्म्याचं नामचिंतन आहे आणि ते नामचिंतन समाजाने घेतलं पाहिजे याच्याकरता प्रयत्न तुकाराम महाराज करत आहेत. साध्या पद्धतीने समाजाला समजावून सांगितलं, समाज ऐकत नाही. आरोळी देऊन तुकोबारे समाजापर्यंत पोहोचले तरी सुद्धा समाज ऐकायला तयार नाही. मग त्यावेळी तुकोबाऱ्यांनी शिव्या घातल्या तरी सुद्धा समाज ऐकायला तयार नाही. शेवटचा पर्याय तुकोबाराय करतायत, तुमच्या पाया पडतो पण देवाचं भजन करा. कधी कधी समाज जर ऐकत नसेल तर शेवटची भूमिका पाया पडणं असते. महाराज बोलू नका जरा. शेवटची भूमिका आपल्या घरामध्ये सुद्धा आपण हीच वापरत असतो. जेव्हा एखादा मुलगा आपलं ऐकत नाही, बरोबर ना, बाप त्याला समजावून सांगतो, बाबा असं वागू नको, अमक्या अमक्याच्या संगतीत जर तू गेला तर तुझं जीवनाचं कल्याण होणार नाही. तो मुलगा वाईट आहे, वाईट वळणाचा आहे, त्याला अनेक व्यसनं आहेत, म्हणून त्याची संगत तू सोडून दे. वडील नाना पद्धतीने त्याला समजावतात तरी सुद्धा त्या बापाचं तो ऐकत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच मुलाच्या संगतीमध्ये जेव्हा आपला मुलगा दिसतो त्यावेळेस बाप पुन्हा त्याला ओरडून सांगतो, अरे राजा, कालही तुला मी समजावलं होतं त्या मुलाच्या पाठीमागे लागू नकोस, पण तरी सुद्धा आपला मुलगा ऐकत नाही. शेवटी तिसऱ्या वेळा पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते आणि बापाने मुलाला त्याच्या संगतीत पाहिल्यानंतर हाताच्या बाया पाठीमागे करतो आणि कानसिलीत मारतो. तरी सुद्धा चौथ्या वेळा पुन्हा मुलगा तो त्याच्या संगतीत दिसल्यानंतर, मुलगा घरी आल्यानंतर बाप हात जोडतो आणि सांगतो, बाबा एवढ्या वेळा सांगून तू समजत नाही, आता तुझ्या पाया पडू का? मी तुम्हाला असं विचारतो, बाप मुलाच्या पाया पडायला तयार झाला, मुलाची योग्यता वाढली म्हणून का? बोला. कमी झाली तर मुलाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं, त्याचं कल्याण व्हावं आणि वाईट संगती सोडावी एवढ्याकरता महाराज माझं ऐकावं याच्याकरता बाप पाया पडायला तयार होतो. तसं तुकाराम महाराज या ठिकाणी ही खालची भूमिका घेत आहेत. तुमच्या आमच्या चरणाला स्पर्श करून सांगतात, बाबा मी तुमच्या पाया पडतो. म्हणजे आपण मोठे झालो असं नाही, आपण मोठे झालो म्हणून तुकोबाऱ्या पाया पडत नाही, तर तुकोबाऱ्यांचं म्हणणं आपण ऐकावं आणि त्या पद्धतीने वागावं म्हणून तुकोबाऱ्या पाया पडतात. विठाल आपल्या जीवनामध्ये साधू संतांचं ऐकलं पाहिजे, तुकोबाऱ्यांचं ऐकलं पाहिजे. तुकोबाऱ्या पाया पडतात म्हणजे सामान्य व्यक्ती नाही बाबा, ज्यांच्या पायाला प्रत्यक्ष काळ लागतो, ज्या काळाची भीती संपूर्ण जगाला, ज्या विश्वाला आहे, तो काळ प्रत्यक्ष तुकोबारांच्या चरणाला स्पर्श करतो. महाराज जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, माथा दिला पाय, माथा दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. विचार करा, काळाच्याही माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला जाण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते तुकोबाऱ्या तुमच्या आमच्या पाया पडतायत. कशा करता? तर या समाजाने माझं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा तुकोबाऱ्यांची. तुकोबाराय नाही तर अनेक संत महाराज आम्हाला विनवणी करून सांगतात, बाबा आपण देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म. सांगतो तुमाची भजन विठ्ठला, सांगतो तुमाची भजन विठ्ठला. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म.
आपण देवाचं भजन केलं पाहिजे, आपला जन्म वायाला जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन केलं पाहिजे. याच्याकरता अनेक संतांनी विनवणी केली. विनवितो सकळ जना, आपल्या जीवनामध्ये अनेक संतांनी विनंती केली. महाराज कर जोडोनी विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देवाचं भजन देवाचं चिंतन करावं म्हणून अनेक साधू संत नम्रता भाव धारण करून आपल्या चरणाला स्पर्श करतात. का? जीवाचं कल्याण झालं पाहिजे, त्यांनी भजन केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचारलं, बाबा तुम्ही आमच्या पाया पडता आणि पाया पडून आम्हाला विनंती करता, पण कशा करता, आम्ही काय करावं? महाराज सांगतात, तुमच्या पाया पडतो एवढ्या करता तुम्ही देवाचं भजन करावं. विठ्ठल विठ्ठल. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करावं एवढ्या करता मी तुमच्या पाया पडतो. हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन केलं पाहिजे. जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत देवाचं भजन आम्हाला करता येतं. ज्या दिवशी इंद्रिय मावळली जातील त्या दिवशी आम्हाला भजनाची इच्छा असली तरी भजन करता येत नाही. जोपर्यंत हात सुरक्षित आहे तोपर्यंत भजनामध्ये टाळी वाजवता येते. एकदा का हात आमचे बांधले गेले की मग आम्हाला इच्छा असून सुद्धा भजन करता येत नाही. अशी अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यभर कधी देवाचं भजन न करणारी माणसं, पण एकदा अंथरुणात पडली की मग त्यांना विचार सुचतो की आता आपल्या गावातला सप्ताह चालू आहे. मुलांना विनंती करतात, अरे बाबा कुठंतरी नेऊन मला बसवा तिथं. मुलं विचार करतात, बाबा आयुष्य गेलं तुमचं, सप्त्याला एवढी वर्ष झाली कधी मंडपात सुद्धा तुम्ही पाय टेकला नाही आणि आता तुम्हाला चालता येत नाही, आता बोलता येत नाही, आता मंडपात जाऊन करायला काय? आता इंद्रिय चालत नाही पण भजनाची इच्छा निर्माण झाली. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, इंद्रियामध्ये ताकद आहे तोपर्यंत भजन करावं. तुकाराम महाराज सांगतात, हे हात दिलेत ना, हे हात दिलेत परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता. नको त्या ठिकाणी टाळी वाजवू नका आणि भजनात टाळी वाजवण्याकरता टाळाटाळ करू नका. विठ्ठल 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 नको त्या ठिकाणी टाळी वाजवली तर जीवाचं कल्याण होणार नाही, वाटोळच होणार आहे. पण भजनामध्ये देवाच्या नामचिंतनाने जर टाळी वाजवली तर जीवाचं कल्याण आहे. मग कुठं टाळी वाजवायची आपण ठरवा. आणि चौकात टाळी वाजवायला लागू नये असं वाटत असेल तर भजनात टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवल्यानंतर काय होतं? देवाच्या भजनामध्ये टाळी वाजवल्यानंतर काय होतं? महाराज सांगतात, परमात्म्याचं भजन करून जर टाळी वाजवली तर आपल्या जीवनातले संकट कुठं जातात हे आम्हाला सुद्धा कळत नाही. तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, कराला दुर्घटा भव सिंधू, ओ कराला दुर्घटा भव सिंधू. तयाच्या चिंतने निर्जल संकट, कराला दुर्घटा भव सिंधू, कराला दुर्घटा भव सिंधू, कराला दुर्घटा तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घटा भव सिंधू. महाराज सांगतात बघा, कठीण असलेला संसार सुद्धा तरता येतं आणि आपल्या जीवनातली संकट निवृत्त होतात. ही जर क्षमता, ही जर ताकद कशात असेल तर परमात्म्याच्या भजनात वाजवलेल्या टाळीत आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आजही कीर्तनकाराला कीर्तनामध्ये सांगावं लागतं, हाताने टाळी मुखाने भजन. खरं आहे ना? आजही माणसाला कीर्तनात बसल्यानंतर सांगावं लागतं. घरी ठीक आहे बाबा, पण कीर्तनात बसून सुद्धा हाताची घडी जर आमची निघत नसेल तर हे किती मोठं दुर्भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. टाळी जर वाजवली तर आपल्या जीवनातली पातके कुठं निवृत्त होतात आम्हाला सुद्धा कळत नाही. महाराज, एवढी ताकद परमात्म्याच्या भजनात टाळी वाजवण्यात आहे. म्हणून देवाच्या भजनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे 2 फायदे. माळीदादा किती? 2 फायदे. टाळी वाजून देवाच्या भजनाने जर टाळी वाजवली तर पहिली फलश्रुती आहे, आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. काय बोला? काय? पुण्य. पुण्य.
देवाच्या भजनाने जर टाळी वाजवली तर आम्हाला पुण्य मिळतं. आणि दुसरा फायदा वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर हातावर हात जर आदळून देवाचं भजन केलं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आरोग्य चांगलं प्राप्त होतं. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा एक फायदा आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने फायदा आहे. दोन पद्धतीचे फायदे आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या नामचिंतनाने होत असतात. पण साधू संतांनी जे सांगितलं लोक ऐकत नाही, बरोबर की नाही. वर्षातून एक वारी केली पाहिजे पंढरीची, वर्षातून ज्ञानोबाऱ्यांची एक वारी केली पाहिजे, त्र्यंबकनाथाची केली पाहिजे, निवृत्ती दादाची केली पाहिजे. साधू संतांनी आम्हाला सांगितलं जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालाव या पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाय चुकू नको. हे साधू संतांनी आम्हाला सांगितलं. चाललं पाहिजे, परमात्म्याचं भजन करत करत गेलं पाहिजे, टाळी वाजवत गेलं पाहिजे. साधूचं ऐकत नाही, पण डॉक्टरचं सकाळी सकाळी ऐकतो महाराज. सकाळी सकाळी काय केली पाहिजे. आम्ही डॉक्टरचं ऐकायला तयार आहे, पण आमचं महाराज जुने वैद्य जर कोण असतील तर संत आहेत. विठाला आपल्या जीवनामध्ये जे हात दिलेले आहेत ते परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता दिले, टाळाटाळी करण्याकरता नाही. बरं का, हात दिले ते कुणाच्या कानसलीत मारण्याकरता नाही. काही माणसं हाताचा उपयोग नको तो करतायत आणि काही माणसं हाताचा उपयोग नको तो करतात कीर्तन संपल्यानंतर. आता कळलं असेल तुम्हाला, नाही का. आणि आमच्या महिला मंडळ तर विचार करू नका महाराज, विचारूच नका. त्या हाताचा उपयोग काय करतात, बरोबर ना. एखादी वस्तू आपल्या घरातून गेली की त्या अख्ख्या गल्लीमध्ये महाराज आरडाओरडा तयार होतो. मग हातावर हात चोळले जातात, त्याला आपण काय म्हणतो. कुणाचं वाटोळं करण्याकरता हात दिलेले नाहीत, कुणाच्या कानफटात मारण्याकरता हात दिलेले नाहीत, तर परमात्म्याने आम्हाला हात दिले ते देवाच्या भजनामध्ये दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडासी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, हे तू जोडे नासे जीवपण हाताचा उपयोग आपण टाळी वाजवण्यामध्ये केला पाहिजे. किंवा हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. हाताचं भूषण दान करणं आहे किंवा हाताचं भूषण टाळी वाजवण्यामध्ये, या दोन गोष्टीमध्ये महाराज आपण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महाराज सांगतात टाळी वाजवली पाहिजे, पण परमात्म्याचं भजन करता करता टाळी वाजवली पाहिजे. कोणतं भजन महाराज सांगतात बघा. लागोनिया पाया विनवेतो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. देवाचं भजन करता करता टाळी वाजवली पाहिजे. आपण तुकाराम महाराजांना विचारू, महाराज देवाचं भजन करता करता आम्ही टाळी वाजवली पाहिजे, हे म्हणणं तुमचं बरोबर आहे, पण कोणत्या नावाने आम्ही टाळी वाजवली पाहिजे तेवढं सांगा ना. कोणत्या देवाचं नामचिंतन आम्ही केलं पाहिजे त्याचं चिंतन तुकोबा आहे दुसऱ्या चरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला, 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 विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला. हा सुख सोहला स्वर्गी नाही, 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 विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला, विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला, विठ्ठल विठ्ठल मना वेल वेला, विठ्ठल विठ्ठल मना वेल
तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पायाला लागतायत, हाताने टाळी मुखाने देवाचं भजन केलं पाहिजे असा आग्रह तुकोबाराय आजच्या अभंगातून धरत आहेत. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करायला सांगता, पण कोणत्या देवाचं भजन करा हे सांगा ना आम्हाला. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, माझ्या पांडुरंगाचं माझ्या विठ्ठलाचं भजन करा. पण ते भजन करत असताना कशा पद्धतीने करा, वेळोवेळा सातत्याने देवाचं भजन करा. जीवावर आल्यानंतर देवाचं नामचिंतन करणारी माणसं भरपूर आहेत, पण आवडीने देवाचं भजन झालं पाहिजे. सवडीने देवाचं भजन करणारी माणसं भरपूर आहेत, पण आवडीने देवाचं भजन करणारी फार विरळी आहेत. आवडीने भजन करणाऱ्याकरता देव धावून जातो, सवडीने भजन करणाऱ्याकरता देव जात नाही. बरं, आपल्याकडे ही भगवान परमात्मा यावा असं वाटत असेल तर देवाचं भजन हे आवडीने झालं पाहिजे. शबरी मातेने आपल्या जीवनामध्ये भजन केलं, पण आवडीने केलं, परमात्मा तिच्याकडे जात आहेत. आमच्याकडे परमात्मा का येत नाही त्याला कारण आहे, आम्ही देवाचं भजन काम पडलं की मग देवाचं भजन करतो. बरोबर की नाही? संकट आली की देवाला आठवणारी माणसं आहेत, पण संकट येवो अथवा न येवो देवाचं भजन करणारी साधू संत आहेत महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुकोबारे सांगतात, विठ्ठलाचं भजन करा, रात्रंदिवस भजन करा. मग तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज रात्रंदिवस भजन करायचं म्हणजे आम्ही काही खायचं नाही का, आम्ही झोपायचं नाही का, आम्ही कामधंदा करायचं नाही का? तुकोबारे सांगतात, रात्रंदिवस भजन करणं म्हणजे तुमच्या कामात तुम्ही देवाचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म करता करता देवाचं भजन करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या जीवनामध्ये महाराज हे काम आमच्या वाट्याला आलेलं ना, ते काम करता 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 देवाचं भजन करा. तुकोबारांनी स्वतः नामचिंतन घेतलं आणि तुकोबारांना त्या नामचिंतनाची प्रचिती आल्यानंतर जगापुढे हे नामचिंतन साधन आपल्या पुढे मांडलं. अत्यंत गुणकारी साधन परमात्म्याचं भजन तुम्हा आम्हाला करायला सांगतात. उगीच सांगत नाही महाराज, स्वतः त्याचा अनुभव घेतला. तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगी. देवाचं भजन तुकोबारांनी केलं, सातत्याने केलं, सतत केलं. तुकोबारा सांगतात, मी केलं महाराज म्हणून तुम्हाला आम्ही नामाचे धारक देव प्रकारानिका, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमा. आम्ही नामाचे धारक देव प्रकारानिका, सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमा. आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन तुकोबारांनी केलं. नाही तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये नामधारक ही स्वतःला पदवी लावून घेतली. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये कुठलीच पदवी तुकोबारांना प्राप्त नाही बरं, पण एक पदवी तुकोबारांनी स्वतःला लावून घेतली. ती कोणती? आम्ही नामाचे धारक. हबप सुद्धा तुकोबारांनी लावलं नाही स्वतःला. संत महंत पुढची गोष्ट आहे, पण ही सुद्धा पदवी तुकोबारा स्वतःला लावून घेत नाही. लावून घेतली पदवी ती एकच, आम्ही नामधारक आहोत, आम्ही परमात्म्याचं भजन करणारे आहोत. ही पदवी स्वतः महाराज गौरवाने सांगतायत. आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचं नामचिंतन केलं महाराज. तुकाराम महाराजांनी तोंडातून तर परमात्म्याचं भजन केलंच केलं, पण तुकोबाराय ज्या वाटेले चालायचे ती वाट सुद्धा पांडुरंगाचं भजन करायचे. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनामध्ये आपल्या मुखातून परमात्म्याचं भजन येत नाही, पण तुकोबारांचं जीवन जर पाहिलं तर नामाला वाहिलेलं जीवन म्हणजे तुकोबारांचं जीवन आहे. जेव्हा जिजाबाई सांगतायत, महाराज तुम्ही भंडारा डोंगरावर जाता, भामचंद्रा डोंगरावर जाता, घोराड्या डोंगरावर जाऊन साधना करता, परमात्म्याचं भजन करता, त्या भजनाला माझा अडथळा नाही. तुम्ही तिथं जाऊन भजन करता, करा, तुमच्या मनाला येईल त्या पद्धतीने करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या स्वामी, जाता जाता घरातून एवढी गोष्ट सांगून जात चला की मी आज अमक्या अमक्या डोंगरावर जाऊन देवाचं भजन करण्याकरता जातो, कारण तुम्हाला भाकरी दिल्याशिवाय मी काही खात नाही. कोण सांगतायत? कोण? 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना जिजाबाई सांगते की तुम्हाला भाकरी दिल्याशिवाय मी खात नाही. 2024चं सांगत नाही.
विठाला विठाला. आता आम्ही जिथं आहोत तिथं आम्हाला फोन येतो, कुठं आहात, कुठपर्यंत आला. आपण म्हटलं मला 10-11 वाजतील. मग ठीक आहे, आम्ही जेवण करून घेतो, सगळं किचनवर आहे, आल्यानंतर उठू नका, घ्या. आताची जिजाबाई सांगत नाही बरं. तुकाराम महाराजांना फक्त विनंती एवढीच केली, महाराज तुम्ही भजन करा तुम्ही भजन. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रपंचाची राख रांगोळी केली, स्वतःच्या प्रपंचाची, आणि परमार्थ करण्याकरता घराच्या बाहेर पडलात. देवाचं भजन करायचं ना, तुम्हाला खुशाल देवाचं भजन करा, पण जाता जाता थोडा पत्ता देऊन जात चला, की मी अमक्या डोंगरावर देवाचं भजन करण्याकरता चाललोय. त्यावेळेस महाराज जिजाबाईला तुकोबाराया सांगतात, अगं आवळे, प्रेमाने तुकोबाराया आवळी म्हणायची बरं का, आवळे अगं मी जात असताना जर ठरवून गेलो असतो की आज ओवलीलाच चाललोय कीर्तनाला, तर तुला पत्ता सांगितला असता. पण मी घरातून बाहेर पडल्यानंतर माझी पावलं ज्या दिशेने जातात तिथं जाऊन मी भजन करतो. मला खरंच माहीत नाही मी कुठल्या डोंगरावर जाऊन साधना करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला माझ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर एक गोष्ट कर. देहूच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते आहेत. एक भंडारा डोंगरावर जातो, एक भामचंद्र डोंगरावर, एक घोराडा डोंगरावर जातो. या 3 डोंगराला जाणारे 3 रस्ते आहेत. गावाच्या बाहेर आल्यानंतर वाटेला कान लाव. ज्या वाटेतून, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल, त्या वाटेतून मी गेलोय असं समज. काय अधिकार तुकोबारायांचा असेल विचार करा. तुकोबाराय ज्या वाटेला चालायची ती वाट जर देवाचं भजन करत असतील, तर तुकोबाराय मुखाने देवाचं भजन किती करत असतील याचा विचार करा. तुकोबारायांच्या नंतर महाराज आपल्या जीवनामध्ये विचार कर, त्यांच्या अगोदरचे संत झाले चोखोबाराय. चोखोबाराय जेव्हा गावकोस बांधण्याकरता जात आहेत, तेव्हा ती गावकोस कोसळली जाते आणि त्या भिंतीखाली हजारो लोक दडपली जातात. सगळी माणसं मरण पावली महाराज. त्या ठिकाणी चोखोबाराय सुद्धा मरण पावतायत. परमात्म्याने नामदेवरायाला सांगितलं, नामा अरे माझा भक्त त्या भिंतीखाली दडपला गेला, त्याच्या अस्थी घेऊन ये, या ठिकाणी त्याची समाधी तयार करायची. नामदेवरायाने विचार केला, भगवंता तुम्ही काय बोलता, अनेक लोक तिथं मरण पावलेली आहेत आणि तिथं तुमच्या चोखोबाराय या भक्ताच्या अस्थी ओळखायच्या कशा. तेव्हा भगवान परमात्म्याने खूण सांगितली, नामा अरे माझ्या भक्ताच्या अस्थी ओळखणं सोपं आहे. हाडं उचल आणि कानाला लाव. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ते माझ्या चोख्याचं हाड आहे असं समज. विचार करा महाराज, गेल्यानंतर सुद्धा ज्या हाडातून परमात्म्याचं भजन येतो, जिवंतपणे चोखोबाराय काय करत असतील. विठाल विठाल तुकोबारायांनी स्वतः नामचिंतन केलं आणि ते नामचिंतन तुम्हा मला करायला सांगतात. सातत्याने देवाचं भजन केलं पाहिजे, रात्रंदिवस देवाचं भजन केलं पाहिजे. पण आम्ही काय करतो, संकट आलं की देवाला आठवणारी माणसं आहोत. पण महाराज सांगतात बघा, संकट येण्याच्या अगोदर देवाचं भजन करा, जीवनात संकटच येणार नाही. आल्यानंतर निवारण करण्याकरता देवाचा धावा करण्यापेक्षा ते येऊच नाही असं वाटत असेल तर अगोदर देवाचं भजन करा. दुःखामध्ये तर सगळेच देवाचं स्मरण करतात, पण सुखामध्ये महाराज सांगतात, सुखामध्ये देवाचं भजन करतो त्याच्या आयुष्यात कधी दुःख येऊ शकत नाही. विठाल विठाल दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन जो करे, दुःख काये का होय. महाराज सांगतात बघा, अरे दुःखामध्ये तर सगळेच आपण देवाचं भजन करतो, पण सुखात कोण करतो. ज्या दिवशी सुखात सुद्धा तुमचं भजन चालेल त्या दिवशी दुःखच आपल्या जवळ येऊ शकत नाही. महाराज सांगतात देवाचं भजन सातत्याने करा, सातत्याने करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपल्या जीवनामध्ये सातत्याने देवाचं भजन झालं पाहिजे. अनेक साधू संतांनी सातत्याने देवाचं भजन केलं. दीन रजनी हाची धनला, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळेल. महाराजांना विचारलं, ठीक आहे महाराज, रात्रंदिवस जर देवाचं भजन केलं तर त्याचा फायदा काय.
महाराज सांगतात देवाच्या भजनाने जे मिळणार आहे ते स्वर्गात देखील स्वर्गातल्या देवांना प्राप्त होत नाही. विठ्ठल हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सोहळा या मृत्यू लोकामध्ये नामचिंतनाच्या भजनामध्ये आम्हाला प्राप्त होतो. तो स्वर्गातल्या देवांना सुद्धा प्राप्त होत नाही. आणि स्वर्गातल्या देवांना जर या ठिकाणी या भजनाचा आनंद तिथं मिळाला असता तर स्वर्गातल्या देवाने मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहाची इच्छा केली नसती. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. मृत्युलोकी वावा जन्मावा, मृत्युलोकी वावा जन्मावा, मृत्युलोकी वावा जन्मावा, मृत्युलोकी व्हावा जन्मावा. नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ महाराज सांगतात परमात्म्याच्या नामचिंतनाने जो सोहळा प्राप्त होतो ना तो वैकुंठात सुद्धा दुर्मिळ असलेला सोहळा होतो. कारण परमात्म्याच्या भजनाने जो सोहळा होतो तो जर वैकुंठामध्ये त्यांना त्या देवांना प्राप्त झाला असता तर वैकुंठामध्ये किंवा स्वर्गातल्या देवांनी या मृत्यू लोकातली इच्छा केली असती का? बोला. मृत्यू लोकामध्ये येऊन ते काय करणार आहेत? महाराज सांगतात नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने अनंत गावो घेते. परमात्म्याच्या भजनाने जो सोहळा होतो तो स्वर्गात होत नाही. स्वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भोग आम्हाला प्राप्त होतात. तिथं करमणूक म्हणून अनेक महाराज त्या ठिकाणी विषय प्राप्त आहेत. पण महाराज सांगतात तिथं भजन केलं जात नाही. भजनाचं सुख स्वर्गात मिळत नाही. भजनाचं सुख स्वर्ग लोकात प्राप्त होत नाही. भजनातलं सुख सत्य लोकामध्ये प्राप्त होत नाही. आणि भजनात जे सुख मिळतं ते वैकुंठात सुद्धा दुर्मिळ आहे. आणि वैकुंठात सुद्धा जर या देवाच्या भजनाचं सुख मिळालं असतं तर जगाच्या मालकाने वैकुंठाचा त्याग करून संतांच्या मांदियाळ्यामधून परमात्मा राहिला नसता. विठ्ठल विठ्ठल. या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये येऊन जगाचा परमात्मा जगाचा मालक या ठिकाणी रममान होतो. महाराज होतो की नाही? मग वैकुंठामध्ये जर हे सुख जर त्या परमात्म्याला तिथं प्राप्त झालं असतं तर परमात्मा या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये येऊन राहिला नसता. नावड वैकुंठ शेषाचे शयन, नावड वैकुंठ शेषाचे शयन, नावड वैकुंठ शेषाचे शयन, नावड वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले, आवडले, वैष्णव सदन आवडले. नावड वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शशाचे शयन वैष्णव सदन आवडते. देवानी महाराज वैकुंठाचा त्याग केला, शेषाचा त्याग केला, लक्ष्मीचा त्याग केला आणि परमात्मा या ठिकाणी भक्तांच्या मांदियाळीमध्ये रत झाला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. जगाच्या मालकाने वैकुंठाचा त्याग केला आणि संतांमध्ये येऊन राहिला. म्हणजे वैकुंठात सुद्धा हे सुख दुर्मिळ आहे. महाराज सांगतात परमात्म्याच्या भजनाने जो आनंद प्राप्त होतो ना या त्रिभुवनामध्ये तो कुठं प्राप्त होत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपल्या जीवनामध्ये भजनामध्ये जो सोहळा होणार आहे तो इतरत्र कुठंच आम्हाला उपभोगायला मिळणार नाही. म्हणून तुम्ही देवाचं भजन देवाचं चिंतन करा.
असा आग्रह तुकोबाराय करतायत. तेव्हा तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज विठ्ठलाचंच भजन केलं पाहिजे का, आणखी वेगळ्या देवाचं भजन केलं तर चालणार नाही का? महाराज सांगतात तुम्हाला आवडेल त्या देवाचं भजन करा. अभंगाचं तिसरं. कृष्ण विष्णु हरे गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ, कृष्ण विष्णु हरे 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 गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज त्या विठ्ठलाचंच भजन केलं पाहिजे असं आहे का? महाराज सांगतात नाही. तुमचा जो उपास्य परमात्मा असेल त्या परमात्म्याचं तुम्ही भजन केलं तरी चालेल, पण एकनिष्ठ भाव धारण करून त्या परमात्म्याचं भजन करा. कृष्णाचं करा, हरीचं करा, गोविंदाचं करा, गोपालाचं करा, त्या विठ्ठलाचं भजन करा. कुठल्याही देवाचं भजन करा, पण अंतःकरणापासून त्या देवाचं भजन करा. कुठल्या जरी देवाचं भजन केलं तरी ते भजन महाराज आम्हाला वैकुंठापर्यंत पोहोचवणारं साधन असेल. आपल्या जीवनामध्ये वैकुंठाला पोहोचवणारं एकमेव साधन जर कोणतं असेल तर परमात्म्याचं भजन आहे. या कलियुगामध्ये उद्धार करण्याकरता एकमेव साधन जर कोणतं असेल तर परमात्म्याचं भजन आहे. आणि ते भजन मात्र चुकू नका असा तुकोबारांचा आग्रह आहे. मग वाटेल त्या देवाचं भजन केलं तरी चालेल, पण कोणतं संतांना अपेक्षित आहे त्याच देवाचं. बरं, कुठल्याही देवाच्या पाठीमागे लागू शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजती भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागते सिद्धे आवत. नको त्या देवाच्या पाठीमागे लागला तर आपल्या जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. पण संतांना जे मान्य आहे त्या देवाचा जर अंगीकार केला तर निश्चितच महाराज सांगतात त्या भजनाने वैकुंठाची वाट प्राप्त होणार आहे. हरीचं भजन करा तरी चालेल, कृष्णाचं भजन केलं तरी चालेल, विठ्ठलाचं भजन केलं तरी चालेल, गोपाळाचं भजन केलं तरी चालेल. कुठल्याही देवाचं भजन करा, पण शुद्ध अंतःकरण भाव धारण करून आपण परमात्म्याचं भजन केलं पाहिजे असा तुकोबारांचा आग्रह आहे. तेव्हा साधकांनी विचारलं, महाराज ठीक आहे, तुम्ही त्याच्याकरता पर्याय सांगितला की कुठल्याही देवाचं म्हणजे तुमच्या आवडीच्या देवाचं भजन करा, पण एक आमचं म्हणणं असं आहे, आमच्यामध्ये अशी एक शंका निर्माण झाली, ते भजन आम्ही केलं तर चालेल का? महाराज विचारतात, तुम्ही केलं म्हणजे अमक्या अमक्या जातीतलं आहे म्हणून विचारतो, मी केलं तरी चालेल का? महाराज सांगतात देवाचं भजन करण्याकरता कुठल्याही प्रकारचं काही आपल्याला लागत नाही. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन परमात्म्याचं भजन केलं जातं. या परमात्म्याच्या भजनाचा अधिकार सगळ्यांना आहे. तुकोबाराय सकळासी येते, सकळासी येते, हो सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते, सकळासी येते, सकळासी येते, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते, सकळासी येते, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी
तुकाराम महाराज सांगतात, बाबा परमात्म्याचं भजन करण्याकरता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. कोणीही देवाचं भजन केलं तरी चालेल. ते भजन देवाचं आहे म्हणून ते हिंदूंनीच केलं पाहिजे असं नाही. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक मुस्लिम कीर्तनकार होऊन गेले की अखंड देवाचं भजन करत होते. आणि त्यांचं भाग्य बघा, देवाचं भजन करता 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 नारदाच्या गादीवरून परमात्म्याने त्यांचा काय केला, स्वीकार केला. विचार करा, ही भजनाची ताकद आहे. भजन फक्त हिंदूने केलं पाहिजे असं नाही, तर कुठल्याही धर्माच्या व्यक्तीने देवाचं भजन करावं. कुठल्याही जातीच्या लोकांनी भजन करावं. जात पात धर्म याच्यापेक्षा पलीकडे परमात्म्याचं नामचिंतन आहे. स्त्रियांनी केलं तरी चालेल, पुरुषांनी केलं तरी चालेल, गरिबांनी केलं तरी चालेल, श्रीमंतांनी केलं तरी चालेल, माळकऱ्यांनी केलं तरी चालेल, टाळकऱ्यांनी केलं तरी चालेल. सगळ्यांना देवाचं भजन करण्याचा अधिकार आहे. ज्ञानाचे अधिकारी सगळे नाही, योगाचे अधिकारी सगळे नाही. लक्षात घ्या, जपाचे तपाचे अधिकारी सगळे नाही. तो एक विशिष्ट वर्ग आहे महाराज. पण नामचिंतनाचा विचार केला तर महाराज सांगतात सकलांशी येथे, किंवा वेगळं प्रमाण सांगायचं, या रे लहान थोरा याती फलती नारी रे करावा विचार लगे चिंता कबडाची यारे लहान थोरा याती फलती नारी रे करावा विचार लगे चिंता संत महात्मे सांगतात, कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. लहान असू द्या, थोर असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, कोणीही जरी असलं तरी देवाचं भजन करू शकतो. आणि ते केलं पाहिजे बरं का. मी मगाशी म्हणून गेलो, ज्ञानाचा अधिकारी प्रत्येक नाही. अनुबंध चतुष्टय त्याच्या जीवनात असेल तर ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. योग प्रत्येकाला जमू शकत नाही, कारण योग किती कठीण आहे, किती अवघड आहे, ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात. क्लेशोधिक तरस्तेशाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भीर वाप्यते. देहाच्या गाव आणखी एक प्रमाण आहे बघा, विठाला विठाला योगाची या वाटा जे निघाली गा सुबटा तया दुःखाचीच वाटा भाग आला. योग मार्ग कठीण आहे, दुस्तर आहे, प्रत्येकाला जमणार आहे महाराज सांगतात नाही. योग मार्ग कठीण आहे, योग मार्गाने जाणं प्रत्येकाला शक्य नाही बाबा. योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. आपल्या जीवनामध्ये हे करणं सोपं नाही. पण मी तुम्हाला असं विचारतो, नामचिंतन करायला काय कठीण आहे बोला ना. नामचिंतन करणं कठीण आहे? संत महात्मे सांगतात, नामाच्या चिंतने प्रगट पसारा असाल ते करा. नामचिंतन करण्याकरता बंधन नाही. तिथं आंघोळ केलीच पाहिजे, नाही केली असं काही नाही. सकाळी उठल्यानंतर देवाचं भजन करू शकतो. पूजा करत असताना महाराज त्याच्याकरता बंधन आहे. स्नान संध्या करूनच त्या ठिकाणी आपण पूजेला बसू शकतो, बरोबर आहे ना. पण देवाचं भजन जर करायचं असेल तर महाराज कुठेही आपण देवाचं भजन करू शकतो. विठाल विठाल देवाच्या भजनाकरता कुठल्याही प्रकारचं बंधन या ठिकाणी सांगितलेलं नाही. सकलांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखय द्वापारे परिचर्याम कलोतो हरी कीर्तनात. महाराज सांगतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. परमात्म्याचं भजन कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे आणि ते साधन प्रत्येकाने केलं पाहिजे असं तुकोबाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ते साधन कसं करावं? विठोबा रखुमाई कुमार
टाळी टाळी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तुकाराम महाराज विनंती करून प्रार्थना करून तुम्हाला सांगतात देवाचं भजन करा, परमात्म्याचं नामस्मरण करा. कोणत्या देवाचं भजन केलं पाहिजे तुकोबारे सांगतात. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आम्ही तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला आवडणाऱ्या देवाचंच भजन केलं पाहिजे असं थोडं आहे, दुसऱ्या देवाचं भजन केलं तर चालणार नाही का? तुकोबारे सांगतात तुम्हाला आवडेल त्या देवाचं भजन करा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. दुसऱ्या साधकाने विचारलं, महाराज आमच्या जीवनामध्ये मी भजन केलं तरी चालेल का? महाराज सांगतात अनेक उदाहरणं होऊन गेली. शबरी कुठल्या कुळातली होती माहीत नाही, बरोबर आहे. अजामेळ असेल, वाल्ह्या कोळी असेल, एका वेश्येची मुलगी असेल, यांनी जर देवाचं भजन केलं आणि ते देवापर्यंत पोहोचलं असेल तर तुम्ही भजन का करू शकत नाही? देवाच्या भजनाचा अधिकार सगळ्यांना आहे, म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे असं म्हणणं तुकोबाऱ्यांचं आहे. मग तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज देवाचं भजन करण्याकरता तुम्ही सांगता खरं आहे, पण आमच्या जीवनामध्ये आम्ही असं ऐकलेलं आहे की या मानव देहाला येऊन माणसाने मोक्ष मिळवलं पाहिजे, मुक्ती मिळवली पाहिजे. मग तुम्ही एक सांगा. जय श्रीराम. परमात्म्याचं भजन तुम्ही करायला सांगता, त्या परमात्म्याच्या भजनाने आम्हाला मोक्ष मिळेल का तेवढं सांगा. तुकोबारे सांगतात बाबा का मिळणार नाही. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुत ग्रंथी बोलियाले, ऐसे बहुत ग्रंथी बोलियाले. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
तुम्ही देवाचं भजन करण्याकरता आम्हाला सांगता, पण त्या भजनाने आम्हाला मोक्ष मिळेल का तेवढं सांगा. तुकाराम महाराज सांगतात, भजनाने, परमात्म्याच्या नामचिंतनाने, इतर साधनाने तुम्हाला फक्त एक मुक्ती मिळणार आहे, पण देवाचं भजन केलं तर चारही मुक्ती तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याच्या नामचिंतनाने प्राप्त होणार आहे. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलियेले. तुकाराम महाराज सांगतात, चारही मुक्त्या परमात्म्याच्या भजनाने मिळतात. मग तुकाराम महाराजांना विचार, तेव्हा आम्हाला मुक्ती मिळेल. तुकाराम महाराज सांगतात, भजन जास्त वेळ करण्याची गरज नाही. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. इतर साधना अनंत काळापर्यंत करावी लागेल, पण परमात्म्याच्या भजनाने फक्त मुखाने परमात्म्याचं भजन करायचं आणि हाताने मुक्ती घ्यायची. एवढं सोपं साधन तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत. साधा सरळ अभंगाचा भाव तोडका मोडका आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस आहे, जास्त काय वेळ घेत नाही. आज जर जास्त वेळ घेतला तर उद्या यातली अर्धी कमी व्हायची. त्याच्यामुळे या ठिकाणी मी थांबतो. कीर्तनाकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त परायण गुरुवर्य मच्छिंद्रनाथ महाराज आणि निर्मलनाथ महाराज, या ठिकाणी अशी पवित्र उपस्थिती आपली लाभली. तुम्हालासुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे अशोक मामा असतील, माळीदादा असतील, आदी करून ही सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले. ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला. मला ही सेवा ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली ते आमच्या उज्ज्वला ताई यांनी सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे, म्हणून त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळीलासुद्धा मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण करत आहात, म्हणून तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद आहे. इथं जे चालू असलं कीर्तन, जी लोक घरी बसून सुद्धा याचा आनंद घेऊ शकतात, अशी सुद्धा व्यवस्था आपल्याकडे ज्यांनी करून दिलेली आहेत, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं नाही का. मूर्ती लहान पण कीर्ती महान, असे आमचे विठोबा कापसे यांचे चिरंजीव, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर